मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्टॅम्प ड्युटी रिफंड आपल्याला कसा परत मिळवता येतो किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला स्टॅम्प ड्युटी रिफंड परत मिळतो। तर मित्रांनो, तुम्ही जर एखादा व्यवहार केलेला असेल किंवा ॲग्रीमेंट टू सेल एक्झिक्यूट करत असाल आणि त्या ॲग्रीमेंट टू सेलसाठी जर तुम्ही स्टॅम्प ड्युटी खरेदी केलेली असेल, ती खरेदी केलेली स्टॅम्प ड्युटी जी आहे ती तुम्ही दस्त नोंदणीकृत केल्याच्या नंतर कॅन्सलेशन डीड जर तुम्ही एक्झिक्यूट केलेली असेल तर कॅन्सलेशन डीडच्या नोंदणीकृत तारखेच्या नंतर 6 महिन्यांच्या आतमध्ये तुम्हाला परत मिळवता येते। किंवा जर तुम्ही असा जो व्यवहार आहे त्या व्यवहारासाठी फक्त स्टॅम्प ड्युटी खरेदी केलेली आहे आणि दस्त मात्र नोंदणीकृत केलेला नाही आहे, तरी देखील तुम्हाला स्टॅम्प ड्युटी परत मिळते। या उदाहरणामध्ये आपण स्टॅम्प ड्युटी ही जी आहे ही दस्त एक्झिक्यूट झाल्याच्या नंतर आणि कॅन्सलेशन डीड देखील झाल्याच्या नंतर कशी परत मिळवता येईल त्यासाठीचं हे मॉड्यूल आज मी बनवत आहे। यामध्ये आज आपण ऑनलाईन मॉड्यूल जे आहे किंवा पार्ट 1 जो आहे तो पाहणार आहे। तर पाहूयात ऑनलाईन स्टॅम्प ड्युटी रिफंड आपल्याला मिळवण्यासाठी काय प्रोसिजर करावी लागते। सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या गुगल सर्च इंजिनच्या पेजवरती यावं लागेल आणि इथे IGR महाराष्ट्र ही वेबसाईट सर्च करावी लागेल। IGR महाराष्ट्र ही वेबसाईट सर्च केल्याच्या नंतर नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वेब पोर्टलची ही जी लिंक आहे या लिंकवरती क्लिक करा। या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर महाराष्ट्र शासनाचा जो नोंदणी व मुद्रांक विभागाचा जो वेब पोर्टल आहे तो ओपन होईल। हा जो एक पॉपअप तुम्हाला दिसत आहे हा पॉपअप तुम्ही क्लोज या बटनवरती क्लिक करून बंद करा। त्यानंतर स्टॅम्प्स या ऑप्शनच्या खाली तुम्हाला स्टॅम्प ड्युटी रिफंड हा एक पर्याय दिसेल। स्टॅम्प ड्युटी रिफंड या पर्यायावरती तुम्ही माऊस पॉइंटरनं माऊस ओव्हर केलं तर इथे तुम्हाला अबाउट, प्रोसेस आणि यूजर गाईड हे 3 ऑप्शन्स दिसतात। यापैकी प्रोसेस या ऑप्शनला क्लिक करा। प्रोसेस या ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही रिफंड मॉड्यूलवरती रिडायरेक्ट व्हाल। हे जे रिफंड मॉड्यूल आहे इथून तुम्ही तुमचं स्टॅम्प ड्युटी रिफंड जे ॲप्लिकेशन आहे एकतर तुम्ही इथून न्यू ॲप्लिकेशन करू शकता किंवा आधीच जर तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं असेल तर त्याचा टोकन नंबर आणि पासवर्ड वापरून तुम्ही लॉग इन करून त्याचं स्टेटस देखील पाहू शकता। तर मित्रांनो, हे जे आहे हे आपण न्यू एंट्री करणार आहोत, आज न्यू ॲप्लिकेशन करणार आहोत। म्हणून आय अंडरस्टँड द अबव इन्स्ट्रक्शन्स फॉर फिजिकल सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन हा ऑप्शन सिलेक्ट करून न्यू एंट्री या पर्यायाला निवडूया। न्यू एंट्री या पर्यायाला निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। सेंड OTP ऑप्शन सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरती तुम्हाला OTP रिसीव्ह होईल। तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। आणि जो कॅप्चा आहे तो कॅप्चा या टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो रिफंड टोकन नंबर आहे तो रिफंड टोकन नंबर जनरेट झालेला असेल। हा जो रिफंड टोकन नंबर आहे हा तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी जतन करून ठेवायचा आहे। इथे तुम्ही जेव्हा पासवर्ड क्रिएट पासवर्डवरती क्लिक कराल तेव्हा तुम्हाला हा जो डिफॉल्ट पासवर्ड आहे हा देखील यूज करता येईल किंवा तुम्हाला तुमचा स्वतःचा पासवर्ड यूज करायचा असेल तर चूज युअर ओन पासवर्ड म्हणून त्या बटनवरती क्लिक करा आणि तुमचा स्वतःचा जो पासवर्ड आहे तो तुम्ही क्रिएट करा आणि कॅप्चा एंटर करा। कॅप्चा एंटर केल्याच्या नंतर सबमिट या बटनवरती क्लिक करा। सबमिट या बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा हा जो टोकन आहे या टोकनचा पासवर्ड आणि हा टोकन नंबर तुमच्याकडे जतन करून ठेवा। बाय डिफॉल्ट तुम्ही या मॉड्यूलमध्ये एंट्री कराल। या मॉड्यूलमध्ये एंट्री केल्याच्या नंतर जर तुमचा ओल्ड डेटा तुम्हाला म्हणजे आधी जर तुम्ही कोणता ॲप्लिकेशन प्रोसेस करत असाल तो डेटा जर तुम्हाला फेच करायचा असेल तर येस या बटनवरती क्लिक करा। हे फ्रेश ॲप्लिकेशन आपण करत आहोत त्यामुळे आपण नो या बटनवरती क्लिक करून क्लोज हा ऑप्शन सिलेक्ट करूयात। त्यानंतर या मॉड्यूलमधून तुम्ही स्टॅम्प ड्युटी तसेच रजिस्ट्रेशन फी या दोघांच्याही रिफंडसाठी प्रोसिजर करू शकता, परंतु इथे आज आपण फक्त स्टॅम्प ड्युटी हा ऑप्शन पाहत आहोत म्हणून स्टॅम्प ड्युटी हा जो पर्याय आहे हा पर्याय निवडा। स्टॅम्प ड्युटी हा पर्याय निवडल्याच्या नंतर पार्टी नेममध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल, प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, लिमिटेड लायबिलिटी, पब्लिक लायबिलिटी कंपनी इत्यादी ऑप्शन दिसतात। आज आपण इंडिव्हिज्युअल पर्सनच्या स्टॅम्प ड्युटी रिटर्नचा एक्झाम्पल पाहणार आहोत त्यामुळे इंडिव्हिज्युअल हा ऑप्शन मी सिलेक्ट करत आहे। त्यानंतर इथे जो व्यक्ती स्टॅम्प ड्युटी रिफंड मागत आहे आणि ज्याने स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी स्टॅम्प खरेदी केला होता त्या व्यक्तीची माहिती, त्याचं लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम फिलअप करा। त्यानंतर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल ID
सिलेक्ट करा. त्यानंतर त्यांचा जो पत्ता आहे तो पत्ता इथे टाका. यामध्ये जिल्हा, इतर देखील डिटेल्स तुम्ही पत्त्याच्या काही मायक्रो डिटेल असतील, सर्वे नंबर, बिल्डिंग नेम, फ्लॅट नंबर, फ्लोअर इत्यादी तुम्ही इथे टाकू शकता. मी हे एक डेमो तुम्हाला समजावं म्हणून करत आहे, त्यामुळे मी एवढ्या क्लिअर माहिती इथे देत नाही आहे. तुम्हाला समजावं म्हणून मी इथे काही माहिती टाकतो. ही माहिती आपण इथे फिलअप करूया. ही माहिती फिलअप केल्याच्या नंतर इंडिव्हिज्युअल अप्लाइंग थ्रू, म्हणजे तुम्ही स्वतः जर अप्लाय करत असाल, कोणाच्या थ्रू अप्लाय करत आहात, जर तुम्ही स्वतःच्यासाठी अप्लाय करत असाल तर सेल्फ हा ऑप्शन निवडा. जर तुम्ही कुणी लीगल हेअर जर अपॉइंट केला असेल तर लीगल हेअर हा ऑप्शन निवडा. जर तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी होल्डर म्हणजे वकील वगैरे अपॉइंट केलेले असतील तर त्यांचा ऑप्शन निवडा. इथे मी स्वतःचं ॲप्लिकेशन प्रोसेस करत आहे म्हणून सेल्फ हा ऑप्शन निवडतो आहे. इज ॲप्लिकंट हिमसेल्फ स्टॅम्प परचेसर, जे ॲप्लिकंट आहेत ते स्वतः स्टॅम्प परचेसर आहेत का. आता हे पहा, लीगल हेअर आणि पॉवर ऑफ अटर्नी ऑप्शन तुम्ही जर निवडला तर तुम्हाला इथे नो ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. परंतु जर तिथं तुम्ही स्वतःच जर करत असाल हे ॲप्लिकेशन तर तुम्ही येस हा ऑप्शन निवडा आणि सेव्ह या बटनवरती क्लिक करा. सेव्ह या बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमची माहिती इथे जतन केली जाईल. आता इथे पहा, इथे ईमेल आय डी टाकत असताना काहीतरी चूक झालेली आहे. तो ईमेल आय डी आपण व्यवस्थित टाकून घेऊयात आणि येस या ऑप्शनवरती क्लिक करूयात. ॲप्लिकंट हिमसेल्फ स्टॅम्प परचेसर व सेव्ह या बटनवरती क्लिक करूयात. हो, आणि आता तुमची माहिती इथे सेव्ह झालेली आहे. माहिती सेव्ह झाल्याच्या नंतर स्टॅम्प परचेसर डिटेल्स, स्टॅम्प परचेसर डिटेल्समध्ये स्टॅम्प होल्डर जो आहे तो ज्या बँक अकाउंटवरती स्टॅम्प ड्युटी रिटर्न एक्सपेक्ट करत आहे घेणं, स्टॅम्प ड्युटी रिफंड एक्सपेक्ट करत आहे, त्या अकाउंटच्या त्याला डिटेल इथे टाकाव्या लागतील. म्हणजे स्टॅम्प ड्युटी रिफंड जो आहे त्याच्यात त्या अकाउंटला जमा होईल. म्हणून आपण IFS कोड म्हणजे ॲप्लिकंट जे आहेत त्या ॲप्लिकंटचा बँक अकाउंटचा जो IFSC कोड आहे तो इथे टाकत आहोत. IFSC कोड B. तुमचा बँक नेम, तुमचा ब्रांच आणि अकाउंट नंबर. इत्यादी टाकल्याच्या नंतर बँकेमध्ये तुमचं जसं नाव आहे तसं नाव इथे टाका. सेव्ह हा पर्याय सिलेक्ट करा. सेव्ह हा पर्याय सिलेक्ट केल्याच्या नंतर जे थर्ड मॉड्यूल आहे याच्यामध्ये स्टॅम्प डिटेल्सची इन्फॉर्मेशन आपल्याला भरायची आहे. स्टॅम्प डिटेल्स म्हणजे आपण ॲग्रीमेंट टू सेल करत असताना जे ई चलन जनरेट केलं होतं त्या ई चलनची आपल्याला एक चलन कॉपी मिळते, त्यावरती तुम्हाला त्या स्टॅम्प डिटेल्स मिळतात. किंवा तुम्ही फ्रँकिंग किंवा इतर कोणते ऑप्शन जर निवडले असतील तर तो पर्याय. आता ई चलन आहे, सिम्पल रिसिट आहे, ESTBR आहे, फ्रँकिंग आहे, स्टॅम्प पेपर आहे, सर्टिफिकेट ऑफ COS आहे, एवढे सारे ऑप्शन्स थ्रू आपण स्टॅम्प खरेदी करत असतो. आता जनरली आपण ई चलन या पद्धतीनेच चलन जनरेट करत असतो स्टॅम्प खरेदी करत असताना, आणि माझ्या या व्यवहारामध्ये देखील आपण तेच केलेलं आहे. त्यामुळे ई चलन हा ऑप्शन आपण सिलेक्ट करूयात. प्रॉपर्टीचा स्टॅम्प जिथे खरेदी केला होता त्या डिस्ट्रिक्टचं नाव. आता हे पहा, हा जो ॲग्रीमेंट टू सेलचा दस्ता आहे याच्यामध्ये जी चलन कॉपी आपण पाहतो आहे या चलन कॉपीमध्ये आपल्याला सर्व माहिती दिलेली असते. इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे GRN नंबर असतो, तो GRN कधी क्रिएट केला गेलेला आहे त्याची तारीख असते, स्टॅम्प ड्युटी किती भरलेली आहे, रजिस्ट्रेशन फी किती भरलेली आहे, कोणत्या हवेलीच्या नावानं स्टॅम्प खरेदी केला होता. तर इथे पहा, हवेली नंबर 1 यांच्या नावानं हा स्टॅम्प खरेदी केलेला आहे. त्यामुळे इथे आपल्याला हवेली 1 हा पर्याय सिलेक्ट करावा लागेल. GRN जो आहे तो GRN आपल्याला इथून कॉपी करून घ्यावा लागेल आणि तो GRN नंबर या पर्यायामध्ये टाकावा लागेल. हा GRN करेक्ट एंटर करा
GRN डेट आपण इथे पाहिलेलंच आहे, जे चालान आहे त्या चालानवरती इथे GRN डेट आपल्याला दिसते 6/12/2022. ती डेट सिलेक्ट करा. ती डेट सिलेक्ट केल्याच्या नंतर स्टॅम्प ड्युटी अमाऊंट, जी काय अमाऊंट आहे ती अमाऊंट तुम्हाला हे पहा इथे अमाऊंट असते दिलेली, ती अमाऊंट इथे टाका आणि आय हिअर बाय कन्फर्म या पर्यायावरती क्लिक करून सबमिट या बटनवरती क्लिक करा. सबमिट या बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही जी स्टॅम्पच्या डिटेल्स इथे दिलेल्या होत्या त्या स्टॅम्पची माहिती इथे या टॅब्युलर फॉर्ममध्ये सेव्ह झालेली असते. आता हा टॅब्युलर फॉर्ममध्ये ही माहिती इथे डिस्प्ले झाल्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जेव्हा नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक कराल तेव्हा आता तुम्हाला इथे रिझन ऑफ रिफंड काय आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. नॉट यूज फॉर एनी डॉक्युमेंट, जर तुम्ही स्टॅम्प ड्युटी फक्त भरून ठेवली होती परंतु दस्त एक्झिक्यूट केला नसेल तर हा पर्याय निवडा, किंवा तुमची जी स्टॅम्प ड्युटी आहे ती तुम्ही दस्त हा नोंदणीकृत करण्याच्या अगोदरच रिफंड मागत असाल तर नॉट एक्झिक्युटेड हा पर्याय निवडा. अन्यथा आपल्या सिनेरिओमध्ये आपण दस्त एक्झिक्यूट देखील केलेला आहे, तो पार्टीजने साईन देखील केलेला आहे आणि त्यानंतर कॅन्सलेशन डीड देखील एक्झिक्यूट झालेला आहे, त्यामुळे हा पर्याय निवडत आहोत. त्यानंतर रिझन जे आहे ते रिझन देखील आपण रजिस्टर ॲग्रीमेंट टू सेल इज कॅन्सल बाय रजिस्टर कॅन्सलेशन डीड फॉर व्हॉट्सो एव्हर रिझन बिफोर टेकिंग पोझेशन ऑफ द प्रॉपर्टी हे सिलेक्ट करत आहोत, कारण ती कंडिशन आहे आपली. पोझेशनच्या अगोदर आपण हा दस्त कॅन्सल करत आहोत, कॅन्सलेशन डीड देखील झालेला आहे, त्यामुळे हा पर्याय सिलेक्ट केला. हा पर्याय सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला बाय डिफॉल्ट आधीचे ऑप्शन सिलेक्ट होऊन येतात. त्यानंतर आपल्याला जो दस्त आहे आपला ॲग्रीमेंट टू सेलचा दस्त त्याच्या डिटेल्स इथे भराव्या लागणार आहेत. ज्या दस्ताचा आपण रिफंड मागत आहोत त्या दस्ताच्या डिटेल्स पुणे. आता हा पहा, हा ॲग्रीमेंट टू सेलचा दस्त आहे आणि ॲग्रीमेंट टू सेलचा हा जो दस्त आहे याची जर आपण इंडेक्स 2 जर पाहिली तर त्या इंडेक्स 2चा आपल्याला आता इथे उपयोग होणार आहे. इथे जर आपण पाहिलं तर आपला इथे दस्त क्रमांक 20/448/2022 दुय्यम निबंधक हवेली 22 म्हणून इथे आपल्याला हे पहा, आपण स्टॅम्प खरेदी करताना हवेली 1च्या नावे खरेदी केलेला आहे, पण दस्त नोंदणीकृत करत असताना आपण सब रजिस्टर हवेली 22ला केलेला आहे, त्यामुळे ही माहिती भरत असताना व्यवस्थित भरा. 2022 डॉक्युमेंट नंबर 20/448. डेट ऑफ एक्झिक्युशन जी आहे, डेट ऑफ एक्झिक्युशन देखील तुम्हाला या इथेच तुम्हाला मिळेल. दस्तऐवज करून दिल्याचा दिनांक आणि दस्त नोंदणी केल्याचा दिनांक, इथे तुम्हाला त्या दोन्ही तारखा मिळतात, त्या दोन्ही तारखा इथून घ्यायच्यात. ओके, तुम्ही व्ह्यू इंडेक्स 2 या पर्यायावरती जर क्लिक केलं तर जर तुम्ही ही दिलेली माहिती बरोबर असेल तर तो तुमचा इंडेक्स 2 देखील तुम्हाला इथे व्ह्यू करून दाखवेल. हे पहा, दुसऱ्या टॅबमध्ये त्यानं तुमचा जो इंडेक्स 2 आहे तो इंडेक्स 2 तुम्हाला ओपन करून दाखवलेला आहे, म्हणजे तुम्ही भरलेली जी माहिती आहे ती करेक्ट आहे. आय हिअर बाय कन्फर्म व्हेरीफाय करून करा. हे कन्फर्म करून घ्या तुमचाच दस्त आहे का. आय कन्फर्मवरती क्लिक केल्याच्यानंतर वेदर द पोझेशन इज गिवन टू परचेसर, आपल्या केसमध्ये पोझेशन दिलेलं नाही आहे, त्यामुळे नो हा पर्याय आपण सिलेक्ट करतो. डज द कॅन्सलेशन डीड हॅज बीन एक्झिक्युटेड, येस, आपण आपल्या केसमध्ये कॅन्सलेशन डीडचा दस्त देखील एक्झिक्यूट केलेला आहे, त्यामुळे येस या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर त्या कॅन्सलेशन डीडची माहिती जशी आपण वरती ॲग्रीमेंट टू सेलची माहिती दिलेली आहे तशीच माहिती आपल्याला इथे द्यावी लागते. तर हा कॅन्सलेशन डीडचा दस्त मी इथे ओपन करून ठेवलेला आहे. तर आपण इथे पाहूयात ही त्याची माहिती हवेली 17ला केलेला आहे आणि हा त्याचा नंबर आहे. हवेली 17ला केलेला आहे, 2025चा तो दस्ता आहे आणि तो दस्ताचा नंबर जो आहे तो आपण इथे टाकूया.
डेट ऑफ एक्झिक्युशन जो आहे तो देखील आपल्याला याच्या इंडेक्स 2 वरती पाहायला मिळेल. हे पहा 16/7. रजिस्ट्रेशन डेट देखील आपण तिथूनच पाहू शकतो. हे पहा इथे रजिस्ट्रेशन डेट देखील दिलेली आहे. तीच रजिस्ट्रेशन डेट आपण इथे टाकली. व्ह्यू इंडेक्स 2 या पर्यायावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही जी दिलेली माहिती आहे त्या माहितीच्या आधारावरती तुमचा जो इंडेक्स 2 आहे त्या दस्ताचा इंडेक्स 2 तुम्हाला तो इथे विजिबल होईल, शो करेल. कन्फर्म करा तुमचाच दस्ता आहे का असेल तर आय डू हिअर बाय कन्फर्म वरती क्लिक करा आणि ॲज पर द ॲग्रीमेंट म्हणजे तुमचा जो ॲग्रीमेंट टू सेलचा दस्ता आहे त्यामध्ये तुम्हाला पोझिशन कधी ऑफर केलं होतं ती महिना किंवा वर्ष आणि महिना ही माहिती त्यामध्ये लिहा. ॲग्रीमेंट टू सेल या दस्तामध्ये ती माहिती तुमच्या दिलेली असते. ती माहिती शोधून तुम्ही तिथे लिहा तुम्हाला पोझिशन कधी ऑफर केलं होतं आणि सेव्ह या पर्यायावरती क्लिक करा. तुम्ही सेव्ह या बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर सिलेक्ट द डॉक्युमेंट टू अपलोड. आता आपल्याला काही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात. ओरिजिनल डॉक्युमेंट ऑफ विच रिफंड इज सॉट म्हणजे हा जो ॲग्रीमेंट टू सेलचा रिफंड आपण मागत आहे या ॲग्रीमेंट टू सेलची आपल्याला ओरिजिनल दस्ताची जी कॉपी आहे स्कॅन कॉपी ती अपलोड करावी लागते. ही स्कॅन कॉपी अपलोड करत असताना आपल्याला साईज जी आहे डॉक्युमेंटची ती 300 KB आतच असावी लागते. त्यामुळे 300 KB मध्येच कन्वर्ट केलेला दस्त तुम्हाला इथे अपलोड करावा लागेल. ओके. त्यानंतर सबसिक्वेंट डॉक्युमेंट म्हणजे कॅन्सलेशन डीडचा जो दस्ता आहे त्यानंतर आपण एक्झिक्यूट केलेला त्या दस्ताची देखील तुम्हाला कॉपी अपलोड करावी लागेल. तो देखील मी इथे 300 KB मध्ये कन्वर्ट करून ठेवलेला आहे, तो अपलोड करत आहे. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही ज्या अकाउंटवरती रिफंड डिमांड करत आहात त्या अकाउंटचा एक कॅन्सल्ड चेक जो आहे त्या कॅन्सल्ड चेकचा फोटो काढून त्याचं PDF मध्ये कन्वर्जन करून 300 KBच्या साईजपर्यंत ती PDF ठेवून तो कॅन्सल्ड चेकची कॉपी तुम्ही इथे अपलोड करायची आहे. ओके. कॅन्सल्ड चेकची कॉपी तुम्ही अपलोड केल्याच्या नंतर आता तुमचे हे 3 मूळ डॉक्युमेंट्स तुम्ही इथे अपलोड केलेले आहेत. नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करा. नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही जी डेटा एंट्री आतापर्यंत केलेली आहे ती डेटा एंट्रीचा प्रिव्ह्यू तुम्हाला पाहायचा असेल तर डाउनलोड डेटा एंट्री प्रिव्ह्यू या बटनवरती क्लिक करा आणि जी डाउनलोड होणारी PDF आहे ती व्हेरीफाय करून पहा तुमची माहिती बरोबर आहे का. जर ती माहिती बरोबर असेल तर सबमिट डेटा या पर्यायावरती क्लिक करा. सबमिट डेटा या पर्यायावरती क्लिक केल्याच्या नंतर रिफंड ॲप्लिकेशन फॉर्मॅट, ॲफिडेविट फॉर्मॅट आणि स्टेटमेंट फॉर्मॅट हे 3 तुम्हाला जे फॉर्मॅट आहेत ते उपलब्ध होतील. ते डाउनलोड करून घ्या, त्याच्या प्रिंट मारा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला पुढील प्रोसेस कशी करायची आहे. आत्तापर्यंत स्टॅम्प ड्युटी रिफंडची ऑनलाईन प्रोसिजर आहे ती आपण पाहिलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ऑफलाईन प्रोसिजर यानंतर पुढे काय करायचे आहे ते पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करून सांगा, इतरांपर्यंत या चॅनलची लिंक फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.